नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमीमध्ये आपले सर्वांचं विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण बघू शकता कंबाईनची फायनल आन्सर की आलेली आहे ग्रुप सीची. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही एक्सपेक्टेड कट ऑफ केलं होतं, आपण प्रिडिक्शन केलं होतं MPSC ग्रुप सीचं. आणि आता फायनल आन्सर कीच्या नंतर काही 2-3 टेक्निकल इश्यूमुळे काही 2-3 प्रश्न हे झालेले आहेत, म्हणजे त्याचे आन्सर चेंज झालेले आहेत. काही 2-3 प्रश्नाचे आन्सर चेंज झालेले असल्यामुळे विद्यार्थ्यांचा स्कोर फर्स्ट आन्सर कीनुसार ज्यांचे स्कोर वाढला होता किंवा 55च्या वर होते, काही 52-53 मध्ये होते, काही 56-58च्या दरम्यान होते, काही विद्यार्थी 60च्या आसपास पण पोहोचले होते. म्हणजे ह्या आन्सर कीनुसार, कारण आपण काय आयोग नाही, पण एक अंदाज सांगण्याचा एक उद्देशच एक आहे की विद्यार्थी इतरत्र कुठेही न भटकता म्हणजे आपला रस्ता सोडणार नाही. कारण एवढे मेहनत करून, एवढा अभ्यास करून, चांगले मार्क्स येऊन सुद्धा पण विद्यार्थी एक कट ऑफ किती लागणार म्हणजे डिमोटिवेट होऊन त्यांचा स्कोर काही विद्यार्थ्यांचा कमी आला असेल, काही विद्यार्थ्यांचा जास्त आला असेल, पण ते आपण डिमोटिवेट न होता एक विद्यार्थी म्हणजे दुसऱ्या दिशेला न जाता तेच कंटिन्यू, म्हणजे चांगला जर स्कोर आला असेल तर आपला वेळ नाही वाया घालवता मेन्सची तयारी करेल, या उद्देशाने आपण एक अंदाजित सेकंड आन्सर कीनुसार एक अंदाजित कट ऑफ आणलो आपण विद्यार्थी मित्र. मागच्या आन्सर कीनुसार एक आपण व्हिडिओ टाकला होता आणि हे आता सेकंड आन्सर कीनुसार हे टेक्निकल याच्यामुळे 2-3 प्रश्न चेंज झालेले आहेत. म्हणजे चेंज झाले आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचे म्हणजे असं उद्देश आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचे 2-3 मार्क्स कमी जास्त होणारच आहे. कारण काही विद्यार्थ्यांचे चेंज झाले असल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे बरोबर आले असतील तर काही विद्यार्थ्यांचे मायनस होणार आहे, हे खरंच आहे. मग अंदाजित कट ऑफ किती असू शकते? तर अंदाजित कट ऑफ किती असणार? तर ओपन मेल आणि हे फिमेल. तर ओपन मेलचा कट ऑफ कितीपर्यंत जाणार? तर 53 ते 55 आणि फिमेलचा 51 ते 53च्या दरम्यान. आणि एसी मेलचा किती जाणार? 52 ते 55च्या दरम्यान. आणि फिमेलचा 51 ते हे पण 53 राहणार. आणि ओबीसीचा किती लागणार? तर ओबीसीचा कट ऑफ किती लागणार विद्यार्थी मित्रांनो? 52 ते 54. आणि फिमेल पण 51 ते 53च्या दरम्यानच लागणार हे. आणि ईडब्ल्यूएस थोडा कमी लागणार, कारण ईडब्ल्यूएस किती 51 ते 51.25 ते 52.75च्या दरम्यान लागणार. म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे की कारण या सेकंड आन्सर कीनुसार काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी जास्त होत आहेत. कारण मागच्या आन्सर कीनुसार काही विद्यार्थी सांगत होते की सर माझा 56 आला स्कोर, कोणी काही म्हणत सांगत होते की 54 आला स्कोर, काही सांगत होते की माझा 58 आला स्कोर, काही सांगत होते माझा 60 पर्यंत. म्हणजे जवळपास विद्यार्थी 55च्या वर असणारे विद्यार्थी खूप कमी आहेत. कारण बीला कसं झालं, फर्स्ट आन्सर कीनुसार जे क्वेश्चन होते काही आणि सेकंड आन्सर नुसार काहीच चेंज झाले नाहीत, म्हणजे जशाच तशी आन्सर की आहे. पण ग्रुप सीला तसं झालं नाही, कारण ग्रुप सीला 2-3 टेक्निकल इश्यूमुळे काही 2-3 क्वेश्चन आयोगानं काय केले, चेंज केले, म्हणजे त्याचे आन्सर चेंज केले. म्हणजे सरळ आहे की सर्वांचेच मार्क्स कमी होणार आहेत. म्हणजे हे काय आपण काय, मी काय आयोग नाही, पण आयोग हे माझा अंदाज काय 200% लागेल असं काही नाही. मी काय आयोग नाही, पण सांगायचा उद्देश म्हणजे की एक विद्यार्थी जे चांगले
म्हणजे चांगला स्टडी करणारा विद्यार्थी काय डिमोटिवेट होऊन काय जणांचा स्कोअर कमी जास्त आला तर काय विद्यार्थी काय करतात की मी आता मेन्स करू का नाही करू. त्यामुळं सरळ सरळ आपण ह्या रेंजमध्ये जर आपला जर स्कोअर असेल तर हे सेफ झोनमध्ये आहे. समजा सेफ झोनमध्ये म्हणजे तुम्ही बिलकुलच हे करायचं नाही की मेन्स स्टार्ट करायचं आपण. म्हणजे आता जवळपास मला वाटते आता राज्यसेवा पण आली आता, म्हणजे 31 मेला राज्यसेवा पण आली, 2 महिन्यानंतर आली, 2 महिन्यावर आली आता राज्यसेवा पण. म्हणजे तुम्ही राज्यसेवेचं टार्गेट धरून जर अभ्यास सुरू केला तर मेन्स पण होऊन जाईल त्याच्यामध्ये एकत्रित. बाकी विषय राहिला फक्त लँग्वेजचा, मराठी आणि इंग्लिश, ते पण एकत्रित तयारी होईल. त्यामुळे आपण इतरत्र कुठेही नाही वेळ वाया न घालवता येणारे राज्यसेवा असेल किंवा कंबाईन बी ची एक्झाम असेल, कंबाईन सी ची असेल, हे तिन्ही एक्झाम एकत्रित तयारी होती. आणि 14 जूनला पण होणार आहे येणारी 2026 ची 14 जूनला कोणती कंबाईन ग्रुप बी, आणि 12 जुलैला कोणती येणार आहे ग्रुप सी ची एक्झाम. म्हणजे खूप मोठी संधी आहे विद्यार्थी मित्रांनो. इतरत्र वेळ न वाया घालवता येणाऱ्या एक्झामवर खूप खूप चांगल्या दमानं जोमानं तयारी करून आपण यावर्षीची आपली पोस्ट फिक्स करा. आणि विद्यार्थी मित्रांनो हे एक मोठी चूक करत आहात की सर काही विद्यार्थी बोलतात सर मला वेळच पुरत नाही. म्हणजे कसं काय वेळ पुरणार. आपण पेपर सॉल्व्ह करत असताना ती स्ट्रॅटेजीच माहित नाही विद्यार्थी काय करतात पहिल्या प्रश्नापासून 100 प्रश्नापर्यंत जातच नाहीत, म्हणजे हातच घालत नाहीत. आपल्याला जर कट ऑफ मध्ये बसायचं असेल तर आपल्याला एक स्ट्रॅटेजी वापरावी लागणार आहे. म्हणजे ती कशी, कोणताही पेपर सॉल्व्ह करत असताना स्ट्रॅटेजी महत्वाची असते. मग ते कसं सॉल्व्ह करायचं, पेपर कसं सॉल्व्ह करायचं, पेपर सॉल्व्ह करायची जेव्हा ट्रिक येत नाही, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण सक्सेसच होत नाही विद्यार्थी मित्रांनो. आपण कसं पण उगाच आपल्या स्वतःची काहीतरी ट्रिक वापरून मग पुन्हा म्हणतात सर माझे अटेम्प्ट झाले नाहीत, माझे मॅथचेच राहून गेले, माझे बुद्धिमत्तेचेच राहून गेले, सर सोपा होता पण मला टाइम कव्हर झाला नाही. मग कसं काय टाइम कव्हर होणार. तुम्ही जर अशीच ट्रिक वापरली तर आपण योग्य प्रकारे पेपर हातात घेऊया, सॉल्व्ह करू शकणार आहोत. मग कसं करायचं, कोणताही पेपर 3 राऊंड मध्ये सॉल्व्ह करायचा असतो. पण ते कसं, फर्स्ट राऊंड मध्ये काय करायचं, जे आपल्याला 100% त्या उत्तर म्हणजे प्रश्नाचा आन्सर माहित आहे ते पहिले गोल करून घ्यायचं. म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये, म्हणजे निदान पहिल्या राऊंड मध्ये काही जणाला 30 प्रश्न आले असतील, काही जणाला 25 आले असतील, काही जणाला 20 आले असतील. मग पहिल्या राऊंड मध्ये किती कव्हर झाले, म्हणजे 30, म्हणजे ऍक्युरेट माहित असणारी किती झाली 30. मग सेकंड राऊंडला काही प्रश्न डोळ्या खालून गेलेले असणार, काही 50% 50-50 जे येत असतील ते प्रश्न किती 20 सॉल्व्ह झाले असतील. म्हणजे हे 20 म्हणजे किती झाले 50. म्हणजे 30 मिनिटांमध्ये किती प्रश्न भेटले आपल्याला, हे पहिला राऊंड 15 मिनिट, दुसरा राऊंडला 15 मिनिट, म्हणजे 30 मिनिटांमध्ये आपण किती प्रश्न भेटले 50 प्रश्न. मग आता तिसरा राऊंड जे असतो, जे आपल्याला 50-50% माहित होते आन्सर, म्हणजे त्याचं येते येस किंवा नो, म्हणजे आहे की नाही, की जे 50% जे आपल्याला आन्सर येते त्याच्यामधले काही अजून 10 प्रश्न 15 मिनिटात 10 प्रश्न कव्हर करून घ्यायचं. म्हणजे किती झाले 60 झाले. हे 50 आणि हे 10 म्हणजे 60. मग आता आपले किती टाइम गेला, 45 मिनिटं टाइम गेला, उरले किती 15 मिनिट. मग पूर्णच्या पूर्ण 15 मिनिट आपण मॅथ रिजनिंगला द्यायचं. मग लास्ट राऊंडला मग असं एकही विद्यार्थी नाही की 15 मिनिटांमध्ये 15 प्रश्न होणार नाही. म्हणजे तुम्हाला जर 15 मिनिटात जर 15 प्रश्न जर मॅथ रिजनिंगचे होत नसतील तर तुम्ही एमपीसीची एक्झामच देऊ नका विद्यार्थी मित्रांनो. कारण पूर्णच्या पूर्ण 15 मिनिटांमध्ये 15 सॉल्व्ह करून घ्यायचं. मग किती झाले, हे 60 आणि हे 15, म्हणजे 75 क्वेश्चन एकदम तुमचे ऍक्युरेसी मध्ये येत आहेत. म्हणजे तुम्ही एकदम सेफ झोन मध्ये येणार. मग 75 मध्ये तुमचे जरी 25 जरी चुकले, 20 जरी चुकले समजा, मग तर किती होणार आहेत 55. मग किती मायनस होणार आहेत 4-5-20, म्हणजे 52-53 मध्ये तुम्ही राहणार. म्हणजे तुम्ही सेफ झोन मध्ये राहणार. हे झाले स्ट्रॅटेजी पेपर सॉल्व्ह करण्याची. विद्यार्थी काय करतात, पहिल्या प्रश्नापासून शेवटपर्यंत येतच नाहीत. म्हणजे असं एक ट्रिक वापरायचं विद्यार्थी मित्रांनो, की पहिल्या प्रश्नापासून 100व्या प्रश्नापर्यंत हात घालायचं पेपरमध्ये. आपण काय करतो, पहिला प्रश्न बघून ते शेवटपर्यंत तसं सॉल्व्ह करत येतो. तसं नाही करायचं. पूर्ण पेपर बघून घ्यायचं, चाळून घ्यायचं पेपरमध्ये काय कोणत्या घटकावर कसे प्रश्न आहेत, सोपे आहेत का अवघड आहेत. त्यामुळे हे ट्रिक वापरून आता येणाऱ्या एक्झाम मध्ये वापरा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. धन्यवाद, थँक्यू.